Good morning student. Once again welcome to the class. Last period we have started new chapter number 7 India during the Maurya period. त्यामध्ये आपण 7.1 द ग्रीक एम्पेरर अलेक्झांडर्स इन्व्हेशन्स हा फर्स्ट पॉइंट बघितलेला होता आणि नेक्स्ट पॉइंट द मौर्य एम्पायर त्याच्यामधला आपण चंद्रगुप्त मौर्य हा पॉइंट बघितलेला होता. नाउ टुडे वी आर स्टार्टेड नेक्स्ट पॉइंट एम्पेरर अशोका म्हणजे सम्राट अशोक. आफ्टर चंद्रगुप्त renounced the throne he was succeeded by his son बिंदुसार. तर चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा जो मुलगा होता बिंदुसार हा मगधचा राजा झाला. आफ्टर बिंदुसार डेथ his son Ashoka succeeded to the throne in 273 BCE. आणि नंतर बिंदुसारच्या सुरुवातीला चंद्रगुप्त मौर्य यांचा याने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा जो मुलगा होता बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा होता अशोक तर हा अशोक इसवी सन 273 मध्ये सत्तेवर आला. अशोका had been appointed the governor of तक्षशिला and उज्जैन before he came to the throne. आणि गव्हर्नर मीन्स राज्यपाल. तर अशोका हा राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. As the governor he had successfully crushed the revolt at Takshashila. After becoming the emperor of Magad, he launched a campaign against the state of कलिंग. तर तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले जे बंड होते जे युद्ध होते त्याने ते यशस्वीरित्या मोडून काढलेले होते आणि मगधचे जे सम्राट पद होते ते सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केलेली होती. कलिंग occupied the region of today's Odisha state. Emperor Ashoka conquered कलिंग. तर कलिंग राज्याचा प्रदेश आजचा ओडिशा राज्यात होता. म्हणजे आजचा जो ओडिसा आहे त्या ओडिशा राज्यामध्ये कलिंग राज्याचा प्रदेश होता आणि सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला होता. Ashoka's empire extended from Afghanistan in the northwest and Nepal in the north to Karnataka and Andhra Pradesh in the south and from Bengal in the east to Saurashtra in the west. तर वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्टकडे अफगाणिस्तान आणि नेपाळ हे आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेपर्यंत जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत त्याचप्रमाणे पूर्वेस बंगालपासून तर पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते. म्हणजे या चारही साईडनी सम्राट अशोकाचे राज्य पसरलेले होते. द कलिंग वॉर म्हणजे कलिंगचे युद्ध. अशोका वॉज डीपली मूव्ड बाय द ब्लडशेड ऑफ द कलिंग वॉर. तर कलिंगच्या युद्धामध्ये रक्तपात पाहून जे काही रक्तपात झालेलं होतं कलिंगच्या युद्धामध्ये त्या अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये खूप मोठ्या अशा प्रमाणात रक्तपात झालेलं होतं अँड ही डिसाइडेड नेवर टू वेक अ वॉर अगेन. आणि म्हणूनच त्याने एवढा रक्तपात पाहूनच परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. ही केम टू बिलीव्ह दॅट ट्रूथ, नॉन व्हायलेन्स, कंपॅशन अँड फॉरगिवनेस वेअर द इम्पॉर्टंट व्हॅल्यूज. तर सत्य, ट्रूथ मीन्स सत्य, नॉन व्हायलेन्स मीन्स अहिंसा, कंपॅशन मीन्स इतरांप्रती दया किंवा करुणा आणि फॉरगिवनेस मीन्स क्षमा. तर या ज्या क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. म्हणजे ट्रूथ, नॉन व्हायलेन्स, कंपॅशन अँड फॉरगिवनेस हे जे गुण होते, हे जे व्हॅल्यूज होते हे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. Ashoka wanted to spread this teaching among the common people and therefore he had pillar, edict and stone inscription engraved throughout his kingdom. तर त्यांचा जो संदेश होता तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने ठिकठिकाणी
शिलालेख आणि स्तंभालेख म्हणजे इन्स्क्रिप्शन आणि पिलर इडिक्ट यांच्या साहाय्याने आपला जो संदेश होता तो लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याने शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले होते. These writings are in the Brahmi script and in these inscription he is referred to as Devan Piyo Piyadashi, beloved of the gods and he who look on with affection. तर हे जे लेख होते त्यांनी लिहिलेले ते ब्राह्मी लिपीत होते आणि या लेखामध्ये त्याने स्वतःचा जो उल्लेख केलेला होता म्हणजे देवानपियो प्रियदर्शी म्हणजेच देवांचा जो प्रिय असतो तो प्रियदर्शी असा केलेला आहे. Another inscription state that 8 years after he ascended the throne he made the conquest of Kaling and had a change of heart on seeing the devastation it caused. तर राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याने आपले जे हृदय होते ते हृदय परिवर्तन ते विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले असा त्याचा उल्लेख त्याने या लेखात केलेला आहे. अँड इन्स्क्रिप्शन ऑफ एम्पेरर अशोका ॲट दिल्ली टोपडा shows that he had put strict restriction on the hunting of bats, monkeys, rhinoceros and on setting fire of forest. तर सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात त्याने बॅट्स मीन वटवाघूळ आणि जे माकडे होती मंकी होती आणि रेनोसेरस मीन्स गेंडे इत्यादींची शिकार करू नये आणि जंगलामध्ये जे आग लावली जाते जे वनवा पेटविला जातो ते वनवे सुद्धा लावू नयेत असे सक्त निर्बंध त्यांनी लिहून ठेवलेले होते या लेखामध्ये. एम्पेरर अशोकाचं हे काय आहे पिक्चर इथे आहे. नेक्स्ट आहे एम्पेरर अशोकाज वर्क फॉर द स्प्रेड ऑफ रिलिजियन. तर अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य त्यांनी धर्मप्रसारासाठी कोणकोणते कार्य केले होते त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. अशोका हॅड इम्ब्रेस बुद्धिझम. ही हॅड कन्व्हेंट द थर्ड रिलिजियस काउन्सिल ऑफ बुद्धिझम अँड पाटलीपुत्र. तर अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा काय केलेला होता स्वीकार केला होता आणि त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी जी धर्माची परिषद होती ती बोलावली होती. अशोका सेंट हिज ओन सन महेंद्रा अँड डॉटर संघमित्रा टू श्रीलंका फॉर द स्प्रेड ऑफ बुद्धिझम. तर त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि स्वतःची मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले होते. ही ऑल्सो सेंट बुद्ध भिक्खू टू वेस्ट एशिया अँड सेंट्रल एशिया फॉर स्प्रेडिंग बुद्धिझम. ही ऑल्सो बिल्ट मेनी स्तूप्स अँड विहार. तर त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला श्रीलंकेमध्ये पाठविलं होतं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशामध्येही त्याने धर्म प्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठविले होते आणि त्याने अनेक स्तूप आणि विहारे सुद्धा बांधलेली होती. तर हे एम्पायर अशोकाने बौद्ध धर्मासाठी अशा प्रकारे कार्य केलेले होते. नेक्स्ट पॉइंट आहे पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज. तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. सो या लेसनचे काही क्वेश्चन आपण राईट डाऊन केलेले होते त्यातील काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. लुक ॲट हार्ड वर्ड्स. रिनाऊन्स मीन्स त्याग केला. गव्हर्नर मीन्स राज्यपाल. ब्लडशेड मीन्स रक्तपात. नॉन व्हायलन्स मीन्स अहिंसा. कंपॅशन मीन्स करुणा. फॉरगिवनेस मीन्स क्षमा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट आन्सर इन वन सेंटेन्स. त्यामधला फर्स्ट झालेला होता. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे हु डीड अशोका सेंड टू श्रीलंका फॉर स्प्रेड ऑफ बुद्धिझम. म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठविले होते त्याचा आन्सर आहे
Ashoka sent his own son Mahindra and daughter Sanghamitra to Sri Lanka for the spread of Buddhism. म्हणजे मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठविलं होतं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी. तर हे जे आन्सर आहे परत 2 टाइम्स राईट डाऊन करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅन यू एक्सप्लेन म्हणजे सांगा पाहू. तर यामधला 2 झाले होते आपल्या आणि 3rd नंबरचा आहे देवान पियदशी याबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याचा आन्सर आहे देवान पियदशी वॉज द टायटल अस्युम्ड बाय एम्पेरर अशोका which was engraved on stone inscription and pillars edict raised by him. त्यांनी सम्राट अशोकाने काय लिहिलेलं होतं ते जे शिलालेख होतं म्हणजे लोकांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी शिलालेख आणि स्तंभालेख हे कोरलं होतं आणि त्यामध्ये या देवान पियदशीचा उल्लेख केलेला होता. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे रिकॉल अँड डिस्क्राईब म्हणजे आठवा आणि लिहायचं आहे. तर फर्स्ट आपण रायटिंग केलेला होता. 2nd नंबरचा आहे तो द एक्सटेंट ऑफ अशोका एम्पायर म्हणजे सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती कशी झाली. तर त्याचा आन्सर आहे एम्पेरर अशोका further expanded the Mauryan Empire. His empire stretched up to Afghanistan in the northwest, Nepal in north, up to Bay of Bengal in the east, Saurashtra in the west, as well as Andhra Pradesh and Karnataka in the south. तर इथपर्यंत सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती पसरलेली होती. तर हे सुद्धा आन्सर 2 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेयर. तर मॅच द पेयर आपल्याला इथेच लावायची आहे आणि हे नोटबुकमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए आहे एम्पेरर अलेक्झांडर, 2nd आहे मेगॅथिनिस आणि 3rd आहे एम्पेरर अशोका. आणि इथे ग्रुप बी आहे एम्बेसडर्स ऑफ सेल्युकस निकेटर, बी आहे एम्पेरर ऑफ ग्रीस, सी आहे एम्पेरर ऑफ रोम अँड डी आहे एम्पेरर ऑफ मगध. तर एम्पेरर अलेक्झांडर हे कुठले होते सम्राट अलेक्झांडर जे आहे ते कुठले होते ते कुठले सम्राट होते एम्पेरर ऑफ ग्रीस, ते ग्रीकचे सम्राट होते. नेक्स्ट आहे मेगॅथिनिस. मेगॅथिनिस हे काय होते सेक्युलस निकेटरचा काय होता राजदूत होता म्हणून हे बी म्हणजे 2 नंबरचे जे आन्सर आहे ते ए ला. आणि एम्पेरर अशोक, एम्पेरर अशोक म्हणजे सम्राट अशोक कुठले सम्राट होते एम्पेरर ऑफ मगध, मगधचे काय होते ते सम्राट होते. तर हे जे मॅच द पेयर आहे ते तुम्हाला HW करायचं आहे नोटबुकमध्ये 1 टाइम. नेक्स्ट आहे व्हॉट इज युअर ओपिनियन म्हणजे तुमचे मत काय आहे याबद्दल. तर तुम्हाला मत द्यायचं आहे. तर फर्स्ट आपण रायटिंग केलं होतं 2nd नंबरचं आहे कॉइन ऑफ ग्रीक किंग्स वेअर कॅरेक्टरिस्टिक. तर ग्रीक राजांची जी नाणी होती ती वैशिष्ट्यपूर्ण असत. तर त्याचं तुम्हाला काय वाटतं. त्याचे आन्सर आहे दे हॅड द पिक्चर ऑफ द किंग ऑन वन साइड अँड ऑफ सम डेटी ऑन द अदर. म्हणजे एक साईडनी त्या कॉइनच्या एक साईडनी राजाचं चित्र आणि दुसऱ्या साईडनी एका देवतेचं चित्र. द किंग्स नेम वॉज ऑल्सो इन्स्क्राईब ऑन द कॉइन. लॅटर इंडियन किंग्स बिगॅन टू मिंट कॉइन इन द ग्रीक स्टाईल. आणि त्या राजाच्या चित्राच्या खाली त्या राजाचं स्वतःचं नाव अशा प्रकारची ग्रीक राजाची जी नाणी होती ती वैशिष्ट्यपूर्ण होती. आणि हे सुद्धा आन्सर परत 2 टाइम राईट डाऊन करायचं आहे. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.